नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 2026 अभ्यासणार आहोत आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये आपण मराठी व्याकरणावरती जे प्रश्न विचारले जातात त्यांचा सराव करणार आहोत. मैदानी चाचणी झालेली आहे. आता लेखी परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि त्याचा सराव करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपलं ब्रीदवाक्य आहे, प्रयत्न अधिक सातत्य बरोबर यश. सतत प्रयत्न करत राहिलं तर यश नक्कीच मिळतं आणि त्यासाठी आपण ही प्रश्नपत्रिका इथं घेऊन आलेलो आहोत. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या प्रश्नपत्रिकेचा उपयोग होईल. त्याचबरोबर प्रश्नपत्रिका जी आपण इथे सोडवणार आहोत ती स्पष्टीकरणासह आहे, त्यामुळे ती प्रश्नपत्रिका किंवा हा पेपर तुम्ही शेवटपर्यंत पहा. त्यामध्ये तुम्हाला काही तुमचं मत असेल तर ते मेसेज करून आम्हाला नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या सूचनांचा आमच्या व्हिडिओ बनवण्यासाठी उपयोग होईल आणि त्याचा आणि जास्त उपयोग विद्यार्थ्यांना होईल. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघत आहात तेही आम्हाला कळवा. चला तर मग आपण पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका 26 सुरुवात करूया आणि सातत्यपूर्ण अभ्यासाने आपले यश मिळवूयात. आजची प्रश्नपत्रिका आहे ही मराठी व्याकरणावरील आहे आणि आपण तिला सुरुवात करूया. चरणांबुज या सामासिक शब्दाचा समास ओळखा. पर्याय 1 उपपद तत्पुरुष, 2 कर्मधारय, 3 बहुव्रीही आणि 4 द्वंद्व समास. आता चरणांबुज म्हणजे चरण अधिक अंबुज. चरण म्हणजे पाय, अंबुज म्हणजे कमळ. म्हणजे कमळासारखे चरण किंवा चरण हे कमळासारखे आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्याच्यामध्ये चरण हे विशेषण आहे आणि अंबुज हे विशेष्य आहे. म्हणजे विशेषण अधिक विशेष्य यांचा संयोग झाल्यामुळे इथं काय बनणार आहे तर कर्मधारय समास. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर उत्तर होईल. समासावरील आपला एक व्हिडिओ आहे, यापूर्वीच आलेला आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण समासांच्या व्याख्या, त्याचे उपप्रकार आणि त्याचे उदाहरणं दिलेली आहेत. तुम्ही तो पाहिलात तरी तुम्हाला ह्या सर्व समासांबद्दलची माहिती मिळेल की कोणत्या वेळेला कोणता समास वापरायचा आहे. तुम्ही तो पाहू शकता. नंतर पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या विधानापैकी विशेषण वाक्य असणारा पर्याय निवडा. 1 आम्ही स्पर्धेत हरलो ही वार्ता खरी आहे. 2 जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. 3 गुरुजी म्हणाले की एकी हेच बळ. 4 जे चकाकते ते सारे सोने नसते. पर्याय 1 आहे तो 1 2 3 बरोबर, 2 फक्त 2 3 बरोबर, 3 फक्त 3 बरोबर आणि 4 फक्त 4 बरोबर. आता विशेषण वाक्य म्हणजे ज्या वाक्यामध्ये नामाचे विशेषण म्हणून उपवाक्य होते. उदाहरणार्थ जसं म्हटलं जातं की जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार आहे. म्हणजे इथं काय येणार आहे की वाक्यामध्ये नामाचं विशेषण म्हणून नामाचं विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगण्यासाठी जे पुढचं वाक्य आलेलं आहे ते म्हणजे विशेषण वाक्य. इथं काय आहे तर जे चकाकते ते सारे सोने नसते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. जसं की आपण इथं उदाहरण पाहतो की जो मुलगा अभ्यास करतो तो हुशार आहे. म्हणजे जो मुलगा अभ्यास करतो आणि तो हुशार आहे हे पुढचं वाक्य जे आहे ते नामाबद्दलचं विशेषण म्हणून उपवाक्य तयार झालेलं आहे. म्हणजे जादाची माहिती सांगितलेली आहे. मग इथं जे चकाकते ते सारे सोने नसते हा पर्याय बरोबर आहे. इंद्रव्रजा हे वृत्त कोणते, त्यात किती अक्षरे असतात व त्यात यती कितव्या अक्षरावर येते. तर पर्याय 1 आहे अक्षर गणवृत्त 11-6, दिंडी 14-6, आर्या 1-4 आणि चौथं यापैकी नाही. आता इंद्रव्रजा हे अक्षर गणवृत्त आहे तर कशावरून तर प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरे असतात आणि यती 6व्या अक्षरावर येते. म्हणून म्हणजे हे पाठ करायला लागेल की कोणत्या वृत्ताला किती चरण असतात आणि यती कितव्या अक्षरावरती येतो हे आपण इथं म्हणजे अभ्यास करून ठेवला पाहिजे. म्हणजे दिंडी वृत्ताला काय येतं, आर्याला काय येतं आणि अक्षर गणवृत्ताला काय येतं. तर इंद्रव्रजा हे अक्षर गणवृत्त आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येक चरणामध्ये 11 अक्षरं येतात आणि यती ही 6व्या अक्षरावरती येते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. योग्य शब्द ओळखा.
आशीर्वाद, आशीर्वाद, आशीर्वाद आणि आशीर्वाद. आता आशीर्वाद हा शुद्ध शब्द आहे. कुठला? पर्याय क्रमांक 4. आशीर्वाद हाच शब्द असतो. आशीर्वाद म्हणजे शुभेच्छा किंवा चांगले बोल, चांगले वचन. त्यासाठी आशीर्वाद म्हणजे दुसरी वेलांटी ला, म्हणून चौथा पर्याय बरोबर आहे. पुढील पद्यपंक्तीत अलंकार ओळखा. अरे वेड्या सोन चाफ्या, काय तुझा रे बहर, नाही पाहिली समाजी चाफे कळी सोन गौर. पर्याय 1 आहे अनुप्रास अलंकार, पर्याय 2 रूपक अलंकार, पर्याय 3 चेतन गुणोक्ती अलंकार आणि पर्याय 4 अन्योक्ती अलंकार. आता ज्याच्यामध्ये जड वस्तूंना चेतनेचे गुण दिलेले असतात तेव्हा चेतन गुणोक्ती अलंकार होतो. आता इथं काय आहे तर अरे वेड्या सोनचाफ्या. सोनचाफा म्हणजे हे झाड आहे. म्हणजे जड वस्तूला तो चेतन असल्याचं स्वरूप दिलेलं आहे किंवा त्याचे गुण त्याला दिलेले आहेत. आणि म्हणूनच अरे वेड्या सोनचाफ्या काय तुझा रे बहर, नाही पाहिली समाजी चाफे कळी सोन गौर. म्हणून या पद्यपंक्तीला जो अलंकार आलेला आहे तो चेतन गुणोक्ती अलंकार आहे. खालील वाक्यातील रस ओळखा. आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे, नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फाचे वाडे. 1 अद्भुत रस, 2 करुण रस, 3 शृंगार रस आणि 4 शांत रस. आता तिथं असं काहीतरी वेगळं घडलेलं असतं, म्हणजे विस्मयकारक किंवा आश्चर्यकारक जे घडलेलं असतं त्यासाठी जो वापरला जातो तो अद्भुत रस आहे. आता या वाक्यामध्ये आटपाट नगरात दुधाचे तळे म्हणजे जनरली पाण्याची तळे असतात, पण इथं दुधाचं तळं म्हटलेलं आहे आणि त्या तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे. तळं असेल तर पाणी असतं, पाणी असेल तर तिथं जे मळे असतात ते धान्याचे, फळांचे, पेरूच्या बागा, आंब्याच्या बागा वगैरे किंवा केळीच्या बागा अशा असतात. आणि नगरातील लोक सारेच वेडे, वेड्यांनी बांधले बर्फाचे वाडे. म्हणजे पेढ्यांचे मळे असून सुद्धा सारेच लोक वेडे, वेड्यांनी बांधले बर्फाचे वाडे, त्यात कसे राहत असतील वगैरे. म्हणजे हा अद्भुत रसाचा उदाहरण आहे आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 अद्भुत रस हे होईल. अलंकार ओळखा. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. आता ज्या वेळेला ऐसे पर्याय 1 आहे अनन्वय, 2 आहे व्यतिरेक, 3 आहे अर्थांतरन्यास आणि 4 आहे श्लेष. 2 गोष्टीची तुलना करून एकाची श्रेष्ठता दाखवली जाते तेव्हा व्यतिरेक अलंकार होतो. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे. मेनापेक्षाही मऊ असणारे विष्णूचे दास कठीण असणाऱ्या वज्रास सुद्धा भेदू शके. म्हणजे 2 गोष्टींची तुलना केली आणि एकाची श्रेष्ठता दाखवली, म्हणून इथं व्यतिरेक अलंकार होतो. अलंकारावरचा आपला एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पहा. त्याच्यामध्ये प्रत्येक अलंकाराबद्दलची विशेष माहिती दिलेली आहे व्याख्येसह आणि त्याचं स्पष्टीकरण उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही? 1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 तृतीया आणि 4 चतुर्थी. आता इथं द्वितीया, तृतीया आणि चतुर्थीला काही ना काहीतरी उपपदार्थ दिलेला आहे किंवा आलेला आहे. तुला बी झोप लागली का? ती देते 200 बस म्हणाव. दाखल्याचं आणि मिळून दिलं. प्रश्न पुढचा. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला उपपदार्थ नाही?
1 प्रथमा, 2 द्वितीया, 3 तृतीया आणि 4 चतुर्थी. प्रथमा सोडलं तर इतर सर्व विभक्तीला काही ना काही उपपदार्थ लागलेला आहे. फक्त प्रथमा म्हणजे हाक मारणे, त्यामुळे त्याला उपपदार्थ नाही. ते फक्त कर्ता दर्शवते आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? 1 उलटी होणे, 2 कधी कोणाला काही न देणे, 3 भीक मागण्याची वेळ येणे आणि 4 अतिश्रमामुळे त्रास होणे. हा वाक्यप्रचार दारिद्र्य, परावलंबित्व दाखवतो. उलटी अंबारी हाती येणे. म्हणून भीक मागण्याची पाळी येणे पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर आहे. नदी या समानार्थी शब्द ओळखा. नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. 1 नवीन, 2 अपगा, 3 तारा आणि 4 नौबत. तर नदीचा समानार्थी शब्द, नदीचे अनेक समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामध्ये सरिता, तटिनी आणि एक आहे तो अपगा, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होईल. निमंत्रित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. 1 अनियमित, 2 पक्षपाती, 3 आगंतुक आणि 4 अनियंत्रित. निमंत्रित म्हणजे बोलावलेला, तर आगंतुक म्हणजे न बोलावता आलेला. म्हणून निमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आगंतुक, जो न बोलावता आलेला आहे. पर्याय क्रमांक 3 याचं योग्य उत्तर आहे. द्विज या शब्दाचे अनेक अर्थ असणारा योग्य पर्यायी शब्द ओळखा. द्विज. 1 भुसूर, पक्षिक, श्रेष्ठ. 2 विप्र, दूध, दही. 3 ब्राह्मण, दात, पक्षी. 4 श्रेष्ठ, कनिष्ठ, पक्षी. आता द्विज म्हणजे दोनदा जन्मलेला. मग ब्राह्मण हा उपनयन संस्कारामुळे 2 वेळा जन्म होतो त्याचा. दात आहे तो दोनदा उगवतो आणि पक्षी दोनदा, म्हणजे एकदा अंड्यातून आणि जन्मातून, असे 2 वेळा. म्हणून पर्याय क्रमांक 3 ब्राह्मण, दात आणि पक्षी हे याचं योग्य उत्तर होईल. थंड फराळ करणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? 1 उपाशी राहणे, 2 न आवडणारे खाणे, 3 कमी खाणे आणि 4 उदासीनपणे खाणे. याचं उत्तर आहे उदासीनपणे खाणे, म्हणजे मन न लागता उत्साहाशिवाय खाणे म्हणजे थंड फराळ करणे. नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे या म्हणीचा अर्थ. 1 आपले दोष लपवणे, 2 दुसऱ्याचे दोष दाखवणे, 3 एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे आणि 4 एखाद्याची नकळत झालेली चूक सगळ्यांना सांगणे. तर एका व्यक्तीला फसवून दुसऱ्याचा फायदा करणे, नागेश्वरला नागवून सोमेश्वरला वात लावणे म्हणजे एकाला फसवून दुसऱ्याला फायदा करून देणे, म्हणजेच एकाला लुबाडून दुसऱ्याची भर घालणे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर होईल. मूर्धन्य वर्णाचे खालीलपैकी कोणते उदाहरण आहे? 1 रू, 2 छ, 3 थ आणि 4 आहे फ. मूर्धन्य म्हणजे जिभेचं टोक, म्हणजे टाळू. मूर्धेला म्हणजे टाळूला लावून उच्चारलेला वर्ण. तर याच्यामध्ये लावून बघा, रूला काय होतंय, छ ला काय होतंय, थ ला काय होतंय आणि फ ला काय होतंय. तर रू हे मूर्धन्य आहे, कारण ते बोलत असताना किंवा उच्चारताना आपली जीभ किंवा जिभेचं टोक हे टाळूला लागलेलं आहे. मूर्धन्य वर्णावरती आपला यापूर्वीचा एक व्हिडिओ आहे, त्याच्यामध्ये चित्रासह कोणते वर्ण मुखाच्या विवरामध्ये कोणत्या ठिकाणी येतात हे दर्शवलेलं आहे. तुम्ही तो जरूर पहा, जेणेकरून तुम्हाला वर्णांबद्दलची संपूर्ण माहिती मिळून जाईल. षडानन या शब्दाचा संधी विग्रह करा. 1 षड अधिक नन, 2 षड अधिक आनन, 3 षड अधिक अनन आणि 4 षडा अधिक नन. आता षट म्हणजे 6, आनन म्हणजे मुक, म्हणजे षडानन म्हणजे 6 मुक असलेला, म्हणून पर्याय क्रमांक 2 षट अधिक आनन हे याचं योग्य उत्तर होईल. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात पर्याय नाही? 1 संबोधन, 2 सप्तमी, 3 द्वितीया आणि 4 प्रथमा. तर संबोधन विभक्तीमध्ये प्रत्यय लागत नाही. उदाहरणार्थ राम म्हणजे हाक मारणे. म्हणून संबोधन या विभक्तीला दोन्ही वचनात, प्रथम म्हणजे एकवचन आणि एकवचन दोन्ही वचनामध्ये काहीही प्रत्यय लागत नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर होईल. योग्य विधानाचा पर्याय ओळखा. 1 सामान्य रूपात नेहमीच तालव्याचा दंततालव्य होतो. 2 आकारांत ग्रामनामाचे
सामान्य रूप आकारांत होते. एकाक्षरी शब्दाचे देखील सामान्य रूप होते. 4 विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखे म्हणजे सर्वसामान्य असते. पर्याय आहेत वरीलपैकी सर्व बरोबर, 2 फक्त 1, 2, 3 बरोबर, 3 वरीलपैकी एकही बरोबर नाही आणि 4 फक्त 4 बरोबर. तर दिलेल्या पर्यायामध्ये चौथे विधान बरोबर येणार आहे. फक्त 4 बरोबर म्हणजे काय आहे प्रश्न की योग्य विधानाचा पर्याय ओळखा. विभक्तीचा प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाचे बदलणारे रूप सर्व विभक्तीत सारखे म्हणजे सर्वसामान्य असते. पर्याय क्रमांक 4 हा पर्याय बरोबर आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी न बरी हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? एकाच शब्दाला 2 अर्थ असतात. आपण पर्याय बघूयात. पर्याय 1 अनुप्रास, 2 अर्थश्लेष, 3 उपमा आणि 4 आहे उत्प्रेक्षा. एकाच शब्दाला 2 अर्थ असतात तेव्हा अर्थश्लेष अलंकार होतो. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. वाचायला गेलं तर शब्द सारखाच आहे, परंतु नवच्या शेवटचा जो आहे नवरी त्याच्यामध्ये थोडा अंतर सोडलं तर नवरी म्हणजे मी माळ घालणार नाही किंवा पसंत करत नाही. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, इथं ठीक आहे नवरा नवरी. शिशुपाल नवरा मी नवरी, नवरी म्हणजे पसंत करत नाही किंवा माळ घालत नाही असा त्याचा उदाहरण म्हणजे अर्थ होतो. म्हणून अर्थश्लेष, एकाच शब्दाला 2 अर्थ म्हणून अर्थश्लेष अलंकार पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे गायी पाण्यावर काय म्हणून आल्या का ग, गंगा यमुना ही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. याचं वृत्त ओळखायचं आहे. 1 अनुप्रास, 2 फटका, 3 दिंडी आणि 4 बालनंद. तर ही ओवी सारखी रचना आहे आणि म्हणूनच त्याला दिंडी वृत्त हे योग्य उत्तर होईल. गायी पाण्यावर काय म्हणून आल्या का ग, गंगा यमुना ही या मिळाल्या उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला. म्हणजे इथं ओवी सारखा हा ओवीबद्ध ही वाक्य आहेत त्यामुळे दिंडी हे उत्तर बरोबर आहे. दिंडी वृत्त. खालीलपैकी देशी शब्द ओळखा. घमेले, परात, हाड, चावी. तर देशी शब्द म्हणजे मूळ मराठीतला जो शब्द आहे तो देशी शब्द. आपल्या मराठी भाषेमध्ये अनेक म्हणजे फारसी, गुजराती, पोर्तुगीज इत्यादी भाषेमधून, कानडी या भाषांमधून अनेक शब्द आलेले आहेत आणि हे शब्द कसे ओळखायचे त्यासाठीचे गोष्टी रूपाने व्हिडिओ आपण यापूर्वीच दिलेले आहेत. ते व्हिडिओ तुम्ही जरूर पहा जेणेकरून तुम्हाला ते शब्द कोणत्या भाषेतून आलेले आहेत ते समजेल. कारण प्रत्येक परीक्षेला इतर भाषेतून आलेले शब्द ओळखा किंवा देशी शब्द ओळखा असा प्रश्न हा असतोच. तर त्यासाठी तुम्हाला त्याची लिंक या व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तुम्ही ते व्हिडिओ पहा जेणेकरून गोष्टी रूपाने दिलेले जे इतर भाषेतील शब्दाचे आहे ते तुमच्या लक्षात राहतील. तर इथं जे आहे हे घमेले हा देशी शब्द आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 हा याचा योग्य उत्तर होईल. चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत? 1 अव्ययी भाव समास, 2 तत्पुरुष समास, 3 द्वंद्व समास आणि 4 बहुव्रीही समास. तर विशेषण अधिक विशेष यांचा संयोग असेल तर तत्पुरुष समास होतो. मग चक्रपाणी, लक्ष्मीकांत, नीलकंठ म्हणजे चक्र अधिक पाणी, नील अधिक लक्ष्मी अधिक कांत, नील अधिक कंठ वगैरे म्हणजे हा जो आहे तो तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे. त्यासाठी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की तुम्ही समासावरील जे व्हिडिओ आहेत उदाहरणासह स्पष्टीकरणासह दिलेले ते पहा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल पर्याय क्रमांक 2. ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. 1 विनिमयवाचक, 2 हेतुवाचक, 3 विरोधावाचक आणि 4 कैवल्यवाचक. ऐवजी म्हणजे बदल्यात किंवा त्याऐवजी, त्यामुळे हा याच्या ऐवजी तो म्हणजे विनिमयवाचक अर्थ होतो. तर हा पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर होईल कारण ऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार आहे विनिमयवाचक अव्यय. तर अशा प्रकारे आपण व्याकरणावरील हे काही प्रश्न इथं अभ्यासलेले आहेत. याच पद्धतीमध्ये प्रश्न वेगळा असला तरी स्वरूप हेच असतं. या पद्धतीमध्येच तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा सराव नक्की करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. तुमच्या काही सूचना असतील, शंका असतील किंवा तुम्हाला काही आणखीन माहिती पाहिजे असेल तर आम्हाला मेसेज करून नक्की कळवा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब.